तर मी आर्मी भरती करत होतो। सुरुवातीला आमच्या 4 गायी होत्या। 25/50चा शेड मारलं, मुक्त गोटा केला 60/100चा। नमस्कार, माझं नाव अजित हिंदराव पेगडे, राहणार वाशी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। मी शेती बघत आता दूध व्यवसायाकडे वळलो आहे। तर मी आता दूध व्यवसाय करतो। मी हा व्यवसाय तरी 3-4 वर्ष झाले करतोय। तरी मी आर्मी भरती करत होतो आणि आर्मी भरती करून अकॅडमीमध्ये भरपूर वर्ष काढलीत। तरी भरपूर वर्ष काढून तिथे काय कोरोनामुळे प्रॉब्लेम आला। कोरोनामुळे भरतीचं काय झालं नाही, म्हणून आमचं वडील पारंपरिक पद्धतीप्रमाणे गाई म्हशी वगैरे सांभाळत होतात। तसंच मी गाई आता सांभाळल्यात आणि मी गायींचा व्यवसाय करतोय। आमचं गोट्याचं नियोजन तरी सकाळी 5:30 वाजल्यापासून चालू होतं आणि 5:30ला आल्यानंतर गोट्यात पहिला शेण वगैरे ओढायचं, मग भरून टाकायचं, मग खाद्य काढून जनावरांच्या समोर ठेवायचं, मग जनावरांच्या धारा वगैरे काढायच्या। धारा काढून झाल्यानंतर तरी एका गाई धार काढायला 5-6 मिनिटं लागतात। धारा आवरल्यानंतर मग पुढं काय असेल ते गोठा वगैरे धुवायचा, कुट्टे मारायचे, परत जनावरं धुवायचे, हे सगळं नियोजन असते। माझ्या गोठ्यामध्ये आता 12 जनावरं आहेत, त्यातील जर्सी 6-7 आहेत, परत HF मध्ये 5 आहेत। अशा माझ्या गोठ्यामध्ये गाय आहेत। तरी चाऱ्यामध्ये मी ओला मका, परत मुरघास, वाळला शाळू आता उपलब्ध आहे आपल्याकडे। ओला शाळू पण आता एवढं असते आपल्याकडे। आता पाणी आपल्या गोठ्यामध्ये 24 तास असते। परत त्यांना आपण सायलेज जरा जास्त प्रमाणात घालतो, कारण की दुधासाठी पण ते बरोबर आहे। जनावरांना हिंदुस्तान फीडचे गोळी व मकाचोनी मी वापरतोय। इंद्रनील गोळी वापरल्यामुळे जनावरांची तब्येत सुदृढ व तब्येत चांगली राहते आणि वेळेवर माझ्यावर येतात आणि दूध पण चांगलं आहे इंद्रनील गोळीला। जनावरांच्या वैरणीमध्ये मी मका भरपूर प्रमाणात घेऊन 14-15 सायलेज बॅगा भरल्यात, म्हणजे ते 14-15 टन असेल। आणि शाळू मी 3-4 हजार विकत घेतलेला आहे, कारण की तेवढी आपली शेती नसल्यामुळे वैरण थोडी विकत घ्यावी लागते। मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हिंदुस्तान फीडचे खाद्यामुळे फॅट SNF आणि दूध वाढीमध्ये भरपूर फरक पडतो। मी इतर बाकी कंपनीचे पण खाद्य वापरले आणि ते खाद्य वापरून मला एवढा काय त्या खाद्यामध्ये नफा दिसला नाही, किंवा दूध वाढलं नाही, किंवा फॅट SNF बसलं नाही, म्हणून मी हिंदुस्तान फीडचे खाद्य वापरले आणि त्या खाद्यामुळे आपल्याला भरपूर फायदा झाला। सुरुवातीला आमच्या 4 गायी होत्या, त्यानंतर आम्ही थोड्या गायी वाढवल्या आणि परत आम्ही शेड मारलं, 25/50चं शेड मारलं, परत मुक्त गोटा केला 60/100चा, परत बोर मारली आणि पाड्या 5 तयार केल्या आणि आम्हाला डेअरीमध्ये पारितोषिक वगैरे मिळालं आहे। आणि दर चांगला व दुधाची क्वालिटी चांगली असल्यामुळे आम्हाला एवढं प्रथम क्रमांक मिळतो डेअरीमध्ये। 40 जनावरांचा माझा नियोजन आहे आता भविष्यात, आणि मी ते पूर्ण करणार। आणि आता पाडी वगैरे तयार करून जनावरं ब्रँडेड घेऊन असं नियोजन करायचं आहे। आपण गाई घेताना सुरुवातीला घरगुती गाई घ्याव्या अशी माझी विनंती आहे, आणि त्या गाई घेऊन ब्रीड भरून त्यांच्यापासून वासरू तयार करावे आणि ते वासरू तयार करून आपण त्यांची निगा वगैरे चांगलं करून ते पुढे सांभाळावं, कारण की बाहेरल्या गाई आणून एवढं त्यांचं वातावरण निरोगी हे सगळं अवघड असते। त्यापेक्षा आपण घरगुती गाई तयार केलेल्या चांगल्या। धन्यवाद।